Good afternoon, friends. Welcome our channel Chemistry by Sumit. Today we learn on P block elements, group 13, 14 and 15 elements. यांची आज आपण काय बघणार आहोत? ऑक्सिडेशन स्टेट आणि लेविस ऍसिड कन्सेप्ट. पहिला आहे ऑक्सिडेशन स्टेट, आणि दुसरं लेविस ऍसिड कन्सेप्ट. हे दोन पॉइंट आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय. ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे इट इज न्यूमेरिकल चार्ज. इट इज numerical charge which present on atom or ion. It is a numerical charge which present on atom or ion. It is hypothetical and it is maybe positive, negative or zero. म्हणजे तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो किंवा झिरो ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा असू शकते. तर आता बघा, आपण शिकलेलो आहे आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय. जर बघा एखादा एलिमेंट असेल, त्याच्यातून आपण जर एक इलेक्ट्रॉन काढून घेतला, काहीतरी एनर्जी वापरली, त्याला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी एनर्जी असं म्हणतो. तर काय होतं, एक इलेक्ट्रॉन काढून घेतला की प्लस 1 प्लस इतका चार्ज येतो आणि एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर मिळतो. तर बघा, ही काय झाली, ऑक्सिडेशन स्टेट झाली. तीच आपल्याला आता बघायची की ह्या 13 नंबरच्या ग्रुपमध्ये म्हणजे बोरॉन फॅमिलीमध्ये, त्यानंतर कार्बन फॅमिलीमध्ये आणि नायट्रोजन फॅमिलीमध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे ती आपल्याला आज बघायचं आहे. तर ही झाली डेफिनेशन. तर आपण आता बघूया ऑक्सिडेशन स्टेट ग्रुप 13 एलिमेंटची, म्हणजेच पहिल्यांदा बोरॉन फॅमिलीची ऑक्सिडेशन स्टेट आपण बघूया. तर काय येईल बघा, बोरॉन फॅमिली बरोबर. किती नंबरचा ग्रुप आहे, ग्रुप 13. ग्रुप 30 बोरॉन फॅमिली. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बघा, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 काय लिहितं, NH2 NP1. NH2 NP1 हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे पूर्ण ग्रुपसाठी. आता हे जो बघा, आपण इलेक्ट्रॉन आपण ह्या ऑर्बिटल मध्ये फिलअप करूया. हे कुठला ऑर्बिटल आहे, S ऑर्बिटल. S मध्ये किती, एक इलेक्ट्रॉन. हे कुठला ऑर्बिटल आहे, P मध्ये किती आहे, एक इलेक्ट्रॉन. हे पूर्ण फॅमिलीसाठी एकच असणार आहे. N म्हणजे काय, प्रायमरी क्वांटम नंबर आहे. तो मात्र तो बदलणार प्रत्येक एलिमेंटच्या फिलिंग प्रमाणे तो हा नंबर बदलणार. तर S मध्ये किती, 2, P मध्ये 1. हे पूर्ण बोरॉन फॅमिलीसाठी. आता काय होतं बघा, इथला P मधला एक इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो. दिला की P इलेक्ट्रॉन काय होईल, P सबशेल काय होईल, एम्प्टी होईल. त्यामुळे हे काय होईल, मोर स्टेबल. आणि S बघा, S सबशेल काय पहिल्यांदाच फुलफिल आहे, त्यामुळे ते काय स्टेबल आहे. म्हणजे हे काय करू शकतं, बोरॉन फॅमिली एक इलेक्ट्रॉन इझिली देऊ शकते.
म्हणून याची पहिली ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +1. आता बघा दुसऱ्यांदा काय होईल, दुसऱ्यांदा काय होईल, हा एक इलेक्ट्रॉन गेला निघून आणि इथले 2 गेले, तर इथे किती ऑक्सिडेशन स्टेट होईल जी +3. तर बघा बोरॉन फॅमिलीची 2 ऑक्सिडेशन स्टेट आहेत, +1 आणि +3. +3 ही काय मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. तर एक कंपाऊंड कुठला आहे BH3 हे आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये काय होतं, तर बोरॉनचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3 आहे. आपण बघू ते कंपाऊंड कसं तयार झालं. बोरॉन प्लस मध्ये 2, पी मध्ये 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजन त्याच्याकडे काय 1s, दुसरा एक हायड्रोजन त्याच्या एस मध्ये 1 इलेक्ट्रॉन, तिसरा हायड्रोजन त्याच्या एस मध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर काय होईल बघा, इथं हा इलेक्ट्रॉन काय होईल इथं शिफ्ट होईल. शिफ्ट झाल्यानंतर काय होईल बघा, हा इलेक्ट्रॉन इथं काय होईल बॉन्डिंग पेअर करेल, बॉन्ड पेअर करेल, हा इथं आणि हा इलेक्ट्रॉन इथं. अशा प्रकारे काय होईल 3 बॉन्ड आपल्याला हायड्रोजन बरोबर बोरॉन करेल. म्हणून बोरॉनची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3 आणि बोरॉन फॅमिलीची सुद्धा स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3. त्यानंतर एक दुसरा कंपाऊंड आहे ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड AlCl3. हे सुद्धा त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे ॲल्युमिनियमची +3. नेक्स्ट आपण बघणार आहोत ग्रुप 14 कार्बन फॅमिली. कार्बन फॅमिलीचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय NS1 NH2 NP2. हे कार्बन फॅमिलीचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर आपण त्याचे ऑर्बिटल काढून कार्बन फॅमिलीचे NS2 NP2. तर बघायचं काय दिसते तुम्हाला, एस ऑर्बिटल आपलं पूर्णपणे फुलफिल आहे. पी ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे पी ऑर्बिटल फुलफिल नाही. तर इथं काय होईल, हा 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो इझिली, दिल्यामुळे हे काय होईल पी सबशेल एम्प्टी होईल. एम्प्टी झाल्यामुळे ते काय होईल स्टेबल होईल. मग आता हे 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर स्टेबल होतं. तसंच बघा इथला 1 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाला, काय दिसते बघा तुम्हाला, पी ऑर्बिटल काय हाफ फिल आहे, एस ऑर्बिटल काय हाफ फिल आहे. म्हणजे जेव्हा हाफ फिल फुलफिल आणि एम्प्टी असतं तेव्हा ऑर्बिटल काय असतात स्टेबल असतात. त्यामुळे इथला 1 इलेक्ट्रॉन इकडे गेला, तर आता ऑक्सिडेशन स्टेट किती होईल +4. किती होईल +4. म्हणजे पहिल्यांदा होती +2, 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर आणि 1 इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला तर किती होईल +4. म्हणजे बघा पूर्ण कार्बन फॅमिलीमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट किती मिळते +2 +4. आपल्याला सर्वांना माहित असलेले कंपाऊंड कुठला आहे कार्बन डायऑक्साइड CO2. दुसरं कार्बन मोनॉक्साइड CO. अजून एक कंपाऊंड सगळ्यांना माहित असलेलं मिथेन गॅस CH4. ह्याच्यामध्ये काय होते बघा, CO2 मध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +4. एक ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन देतो 2 इलेक्ट्रॉन. किंवा असं समजा एका ऑक्सिजनवर किती चार्ज असतो -2. व्हॅलेन्स किती असते ऑक्सिजनचे एका -2. असे किती आहेत 2 आहेत, म्हणजे किती झाले -4. म्हणजे ऑक्सिजन काय करतो 4 इलेक्ट्रॉन
स्वतःकडे घेतो कुणाकडून, कार्बनकडून. मग आपण काढू आपण ते कसं आहे ते. वन कार्बन 2s2 त्यातलं 1 2p3 असं झालं. का झालं तर इथला एक इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट झाला. आणि आपल्याकडे किती आहे कार्बन, ऑक्सिजन 2 आहे. ऑक्सिजनचं काय असतं, टू एस टू 2p4. अशी किती आहेत आपल्याकडे, ऑक्सिजन 2 आहेत. मी दुसरा ऑक्सिजन इथं लिहितो. आता बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, 1 2 3 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन, एका इलेक्ट्रॉनकडे 2 असे 2 ऑक्सिजन आहेत. त्यामुळे आपल्याकडे इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी आहे 4. मग काय करेल, हा इलेक्ट्रॉन इथं बॉन्ड करेल, हा इथं करेल, हा आणि हा, असे कार्बन बरोबर 4 इलेक्ट्रॉन बॉन्ड होतील आणि आपल्याला काय मिळेल, CO2. इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, कार्बनची +4. आता कार्बन मोनोऑक्साईड, काय कार्बन मोनोऑक्साईड, मोनो म्हणजे 1, CO 2s2 2p2. आता बघा आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे, एकच आहे. ऑक्सिजन 2s2 2p4 असं आहे. मग काय होईल इथं, तर बघा इथं तुम्हाला असं दिसेल की ऑक्सिजनच्या पी सबशेल मधला एक इलेक्ट्रॉन कार्बनच्या पी सबशेल मधल्या एक इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड करेल. दुसरा राहिलेला पी सबशेल मधला इलेक्ट्रॉन तो कार्बनच्या पी सबशेल मधल्या एका इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड करेल आणि तुम्हाला काय मिळेल, कार्बन मोनॉक्साईड CO. आणि तुम्हाला बॉन्ड असा दिसेल. आणि तुम्हाला इथं काय दिसतील, लोन पेअर 1 2 3 4 अशी तुम्हाला इथं लोन पेअर दिसतील. म्हणजे कार्बनचे ऑक्सिडेशन स्टेट इथे किती आहे, 4 आहे, इथं 2 आहे. त्यानंतर बघा पुढची फॅमिली आहे ग्रुप 15 नायट्रोजन फॅमिली.